सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। मराठा आरक्षण प्रकरणी याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी हायकोर्टात कॅव्हिएट दाखल केलेला आहे। मराठा आरक्षणाविरोधात कुणाचीही याचिका दाखल झाल्यास विनोद पाटील यांचं म्हणणं ऐकणं आवश्यक होणार आहे। मराठा आरक्षणाच्या बाजूने आणि आरक्षणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी यासाठी विनोद पाटील यांनी दाखल केलेली याचिका हायकोर्टाने निकाली काढली आहे। आता मराठा आरक्षण प्रकरणी हायकोर्टात त्यांनी कॅव्हिएट दाखल केलेला आहे। त्यामुळे मराठा आरक्षणाविरोधात कुणाचीही याचिका जर दाखल झाली तर विनोद पाटील यांचं म्हणणं ऐकणं आवश्यक ठरणार आहे। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। विवेक, विनोद पाटील सातत्याने या सगळ्याचा पाठपुरावा करतात, आता त्यांनी हायकोर्टामध्ये कॅव्हिएट दाखल केले, काय अपडेट आहे? काल राज्य विधिमंडळात मराठा आरक्षणासंदर्भातलं विधेयक मंजूर झालेलं आहे आणि ते राज्यपालांच्या सहीसाठी पाठवण्यात आलेलं आहे। पण या मराठा आरक्षणाच्या विरोधात न्यायालयीन लढाई देखील लढावी लागेल याची पुरेपूर जाणीव राज्य सरकारला आहे। तसंच या संदर्भात याचिकाकर्ते विनोद पाटील यांना देखील आहे। म्हणूनच त्यांनी मुंबई हायकोर्टात एक कॅव्हिएट दाखल केलेलं आहे। एखाद्या व्यक्तीने कॅव्हिएट जर दाखल केलेलं असेल तर त्या संदर्भात जेव्हा कुठलाही याचिका दाखल होते त्यावेळेस त्या व्यक्तीचं ऐकणं, म्हणणं जे काय आहे ते ऐकणं हे कोर्टात बंधनकारक असतं आणि म्हणूनच या संदर्भात, या प्रकरणासंदर्भात जर कोणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली तर विनोद पाटील यांचं म्हणणं ऐकणं हे कोर्टात बंधनकारक असणार आहे। त्याशिवाय त्या याचिकेवरची सुनावणी पूर्ण होऊ शकणार नाही। 21/11 म्हणजे 21 नोव्हेंबरला या संदर्भातली याचिका विनोद पाटील यांनी दाखल केली होती आणि ती याचिका मुंबई हायकोर्टानं निकाली काढलेली होती। या मराठा आरक्षणासंदर्भातली प्रक्रिया लवकरात लवकर वेगवान पद्धतीने पूर्ण व्हावी अशा पद्धतीची विनोद पाटील यांची मागणी होती। पण राज्य सरकारनं मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा आपला मनोदय जाहीर केल्यानंतर ही याचिका निकाली काढली होती। मात्र या संदर्भात पुन्हा जर काही दाद मागायची असेल तर ती मागता येईल अशी देखील मुभा मुंबई हायकोर्टाने दिली होती आणि त्याच्यानुसारच विनोद पाटील यांनी कॅव्हिएट दाखल केलं आहे। नक्की विवेक, धन्यवाद। विनोद पाटील यांच्या कॅव्हिएट संदर्भातली सविस्तर माहिती आमचे प्रतिनिधी विवेक यांनी आपल्याला आत्ताच दिलेली आहे। आता आपण ग्रामीण भागातल्या सगळ्या सुपरफास्ट बातम्या बघणार आहोत। इंधन दरवाढीनं होरपळणाऱ्या जनतेला सरकारनं मोठा दिलासा दिलाय। अनुदानित आणि विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे। अनुदानित गॅस सिलेंडर 6.5 रुपयांनी तर विनाअनुदानित गॅस सिलेंडर 133 रुपयांनी स्वस्त झालेला आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे। 1 जानेवारीपासून 7वा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे। अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेमध्ये ही घोषणा केली। देशभरातून हजारो शेतकरी दिल्लीतल्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर दाखल झाले होते। अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वात हा शेतकऱ्यांचा लॉंग मार्च निघाला होता। डोक्यावर लाल टोपी आणि हातात लाल झेंडा घेतलेले शेतकरी बांधव 36 तासांची पदयात्रा करून राजधानीत धडकले होते। त्यानंतर ते शेतकरी दिल्लीच्या रामलीला मैदानामध्ये जमले होते। दिल्लीतल्या या किसान मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, त्यांच्या मागण्या रास्त असल्याचंही सांगितलं। नवी दिल्लीतल्या शेतकऱ्यांचा मोर्चा संसद मार्ग परिसरात जाऊन पोहोचला। या मोर्चात उत्तर आणि पश्चिम भारतातले हजारो शेतकरी सहभागी झाले होते। दिल्लीतील शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी देखील सहभागी झाले होते। झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी हा मोर्चा काढला आहे असंही ते म्हणाले। आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पश्चिम बंगालमधून हे शेतकरी राजधानीत दाखल झाले। प्रलंबित मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी हा लॉंग मार्च काढला होता। शेतकऱ्यांच्या मोर्चामुळे दिल्लीतील रामलीला मैदानावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती। सुरक्षा रक्षकांकडून खास बंदोबस्त ठेवला गेला होता। या शेतकरी मोर्चामध्ये महाराष्ट्रामधूनही अनेक शेतकरी सहभागी झाले। महाराष्ट्राच्या अहमदनगर, बीड, कोल्हापूर सारख्या अनेक जिल्ह्यांमधून हे शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते। या मोर्चामध्ये महिलांचाही विशेष सहभाग दिसून आला। महाराष्ट्राच्या अनेक भागांमधून या महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्या।
शेतकरी मोर्चामध्ये पंजाबमधील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात गहूची शेती केली जाते. आपल्या अनेक मागण्या घेऊन हे शेतकरी दिल्लीत आले होते. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी रामलीला मैदानात जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी शेतकरी आंदोलनाची दखल घेतली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी बोलावलं पाहिजे, असं देवेगौडा म्हणाले. या मोर्चामध्ये महाराष्ट्रातील आदिवासी समाज सुद्धा सहभागी झाला होता. यावेळी सगळ्यांनी त्यांचा पारंपरिक पोशाख परिधान केला होता. सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचावा यासाठी आदिवासी बांधवांनी आपलं पारंपरिक नृत्य सुद्धा सादर केलं. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सीटू कामगार संघटनेच्या वतीनं निदर्शनं राज्यभर करण्यात आली. औरंगाबादेसह सीटूच्या शाखेनं पैठण गेटवर सुद्धा निदर्शनं केली. सीटूचे अध्यक्ष उद्धव भवलकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात, नाहीतर देशभर आंदोलन करू असा इशाराच या संघटनेनं दिला. तर विधान भवनाच्या बाहेर धनगर समाजाच्या नेत्यांनी निदर्शनं केली. सरकार आरक्षण देण्याबाबत वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला. आंदोलन करणाऱ्या या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतला. अहमदनगरमध्ये धनगर समाजाचा एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी धनगर आरक्षणाच्या मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला. राज्यात बऱ्याच ठिकाणी आज एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम कोर्टात जाणार असल्याचं एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलं. मुस्लिमांना आरक्षण देण्याबाबत सरकार चालढकल करत असल्याचा आरोप जलील यांनी केला. 24,000 शिक्षक भरतीत मराठा समाजाला 16% आरक्षण मिळणार आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी हे आश्वासन दिल्याची माहिती आशिष शेलार यांनी विधानसभेमध्ये दिली. दरम्यान विधानसभेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या विजय औटी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बच्चू कडू आणि काँग्रेसच्या हर्षवर्धन सकपाळांनी अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांच्या उपाध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला होता. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मराठा आरक्षणाचं स्वागत केले. दोन्ही सभागृहामध्ये जरी आरक्षणाला पाठिंबा दिला असला तरी देखील ते न्यायालयात टिकलं पाहिजे असंही अण्णा हजारे म्हणाले. राज्य सरकारने आरक्षण टिकावं यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं देखील ते म्हणाले. नागपूरच्या वाडी परिसरातील मायलेकीच्या मृत्यूचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं. पॉर्नसाईटच्या आहारी गेलेल्या एका विकृत मनोवृत्तीच्या तिच्या दीरानंच या दोघींची बलात्कार करून हत्या केली. चंद्रशेखर बिन असं या आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. अहमदनगरमध्ये मराठा आरक्षण मिळाल्यानंतर शनी शिंगणापूरमध्ये मराठा महासंघाकडून जल्लोष करण्यात आला. यावेळी शनिदेवाच्या मूर्तीला तेलाचा अभिषेक करण्यात आला. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे आभार म्हणून त्यांच्या वजना इतके पेढे शनी भक्तांना वाटण्यात आले. ग्रामीण भागातल्या सगळ्या दिवसभरातल्या घडामोडी आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये बघतोय. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आणि आता पुढच्या बातम्या. वांग्याला कवडीमोल भाव मिळाल्यानं हताश झालेला अहमदनगरचे राजेंद्र बावके या शेतकऱ्यांना आपल्या 2 एकरात लावलेलं वांग्याचं पीक उपटून टाकलंय. कांदा टोमॅटो पाठोपाठ आता वांग्याचाही दर कोसळल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. दुष्काळ निवारणासाठी वन खात्याच्या माध्यमातून खोदलेल्या विहिरीचं अनुदान देण्यासाठी लाच मागणाऱ्या लाचखोर वन सर्वेक्षकाला धुळे एसीबीच्या पथकानं रंगेहात पकडलं. वन सर्वेक्षक मनोहर जाधव याने तक्रारदार शेतकऱ्याकडून 15,000ची लाच मागितली होती. हिंगोलीमध्ये अनेक गावांमध्ये तलाठी सज्जाचा वापर करत नसल्यानं गावकऱ्यांना तलाठी कामासाठी बाहेर जावं लागतं. त्यामुळे तलाठ्यांनी सज्जामध्ये बसावं या मागणीसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार संघटनेनं बोंबाबोंब आंदोलन केलं. जालन्यामध्ये अंबड तालुक्यात एका बिबट्याचा संशयास्पदरित्या मृत्यू झालाय. ऊसाच्या शेतात हा बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्यानं सर्वत्र खळबळ उडाली. गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा आता गावाकडच्या बातम्यांमध्ये उर्वरित घडामोडी. अखिल भारतीय स्तरावरील बुद्धिबळ सामन्यांचे यजमानपद अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे आले आहे. या ठिकाणानिमित्त
पश्चिम विभागातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि गोवा या 5 राज्यातील जवळपास 66 विद्यापीठं या ठिकाणी सहभागी झाली आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये राज्यातल्या अनेक शहरातल्या तापमानात मोठी घट झाली. कोल्हापूर शहरातही सकाळी गुलाबी थंडी अनुभवायला मिळतेय. पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षक अकादमीमध्ये 135व्या तुकडीचं संचलन खडकवासला इथल्या खेत्रपाल मैदानावर संपन्न झालं. लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत हे या संचलनाची मानवंदना त्यांनी स्वीकारली. या संचलनामध्ये 253 कॅडेट सहभागी झाले होते. तर या होत्या सगळ्या गावाकडच्या बातम्या. बुलेटिनमध्ये इतकंच. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.